सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. आज संडे फंडे आणि हा संडे ना आज मला नको नको करून ठेवलं या संडेने. मुलांची एवढी मस्ती आहे ना, घरी असले तर इतकी मस्ती करतात. त्याच्यामध्ये ही कुत्री पण भुकते आणि सगळा घरामध्ये पसारच पसारा. आणि आज रविवारमुळे तर मोस्टली घरामध्ये नॉनव्हेजच बनतं. माझं तर मार्गशीर्षचे उपवास चालू आहे, पण पोरं खातात. तर आज तर संकष्टी असल्यामुळे काही बनवत नाही. तर आज श्रीला विचारते काय जेवण बनवूया, बघू काय बोलतो. मला माहिती आहे तो मला पावभाजीच सांगणार आहे, कारण त्याला पावभाजीच आवडते. तरी विचारते त्याला एकदा. श्री, आज खायला काय बनवू जेवायला? हा, पावभाजी खायची आहे तुला आज? ठीक आहे, चल बनवूयात. पन्ना पाठ एवढी मारामारी का करतायत रे? थांब थांब, पप्पा येत आहेत. मी पप्पाला फोन लावले, थांबा जरा तुम्ही. आता हे दोघं एकत्र असले ना, यांचं असं मारामारी चालू असते. काय ही सँडीला आज काय झालंय काय माहिती, नुसती भुकते. बांधून ठेवलंय म्हणून चाललंय तिचं काम. बस, बांधायचं नाही तुला. खाली बसायला तर बिलकुल नको. हा, सोप्यावरच पाहिजे तुला बसायला. केस खूप गळायला लागलेत. तिची केस गळत आहे म्हणून तिला बांधून ठेवली, तर तिला नको आहे बांधून. बस तिथे शांता. पावभाजी बनवायला घेतलीये. भाज्या सगळ्या मॅश करून घेतलाय. त्याच्यामध्ये फ्लॉवर, बटाटा, वटाणा आणि काय होतं, शिमला मिरची. मसाले टाकलेले आहेत. पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला. तशी मी साधीच बनवते पावभाजी, पण तरी पण माझ्या मुलांना माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. आवडीने खातात ते आणि सारखे बनवायला पण लावतात. मीठ टाकून घेतलंय आणि भाजी आहे ती त्यात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायची आहे. थोडंसं भाज्यांचं पाणी उरलं होतं ते टाकून दिलंय. श्रीचं वॉकी टॉकीवर बोलायचं काम चाललंय. पावभाजी तयार झाली आहे. मस्त बटर टाकायचं, चीज टाकायचं आणि पावभाजी खायची. आज नवरोबाचं गाणं बोलायचं मूड आहे. तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे, सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे, तुम तो ठहरे परदेसी. सो असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.